खोटं नाही पटत तो खोटा. तुला हे करायची गरजच नव्हती हो. राजकारण चालू असतं, पाडापाड्या चालू असतात, एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं, एकमेकाविरोधात भाषण करायचं. घातपातापर्यंत झाला तू आणि ती बी माया. आता भाऊ सुट्टी नाही तुला. चल लपू नको. पदरात आणून गेला पाहिजे नाही. एका बापाच असल्यासारखं निघायचं तिकडे आता नार्को टेस्टला. दोघं बसू त्या मशनीत नळ्या कुंकडा घाली. चल थांबायचं नाही. आता तिसऱ्या आरोपीला अटक केलेलं आहे. आता त्याचा जो कॉल आहे सीडीआर आहे त्यासंदर्भात नेमकी मागणी काय असणार आहे? कारण तो अटक केलं गेलं पण ती पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं. हे कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही. ते कांचन काहीतरी त्या पोरांचं नाव आहे. त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं. तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला. त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला, याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता. त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला ते मिळाल्यापासून. तूच म्हणतो त्याच्यामुळे ही कट रचल्याला धनंजय मुंडेंनी स्वतः हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे. हे सत्य आहे आणि हे उघड पडणार. आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा. अजितदादांनी खोडा घालू नाही. अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं. खरं करावं काय असेल मी तयार आहे म्हणतो ना. मग त्याला काय इथं मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लय गोळ होईल. उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवत आता मग गोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही. मी म्हणतो ना चल, तू म्हणतोय चल, मग प्रॉब्लेम काय थांबत होता काय नाही आयला मी त्याला खरंच बघितलंच ना राव. कोणी मी नाही आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आमच्या आमचाच फेस पाडा भाकरी करू बायको सांग आणते. आता ते आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतो. यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांना बघितलं राव. तिथं आम्ही आमचं थापित होतो, आम्ही आमचं खातो. याला ठेवायला पैसे कोणाच द्या तुला बघा. हे बघा विनोदाचं भाग नाही भाई, लय मोठं षडयंत्र आहे. ह्या टोकाला धनेने जायलाच नको. हे टोकाला न जायला पाहिजे. ठीक आहे विरोध करणं चालू राहतं. तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे. आता मी एवढं सोपा आहे. गाड्यात काय सांगतो माझ्याजवळ बिगर नंबरची गाडी आहे तीच देतो. तुम्ही जाच नसता मग गोळ्या औषध घाला. भयाचे धंदे करायला तू आता. अरे बाया जेवणात औषध घालत्या राव. काय कच्चे पाठील तो. पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी. मराठा जिंकायसाठी मी जिद्दीनं लढलो. पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले. तर खून कट रचून खून करायचे कट रचले. मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं. हिंमत नाही मराठ्यांना कोणाचे हलवायचे. असे बयाचे चाळे करू शकतात. आता एवढा मोठा कट शिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला काय? हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय? काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला माहिती नाही? मला ते काय माहित नाही. मी पण विचारलं नाही. मी पण फोन केला नाही. फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी. ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितलं. अलिबाबा नाही ते अलिबाबा तिकडचा आहे. ही शेती त्या झाडावर बसतो ते झाड तुडतो आणि फांदीवर पडतो. त्याच फांदीवर पडतो तीच फांदी तोडतो आणि त्याच्यावरच बसू. यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तर मी तयार आहे. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागे सरकार नेण्याचं तुम्हाला मी अडचणीत आणणार. तुम्ही खऱ्याचं खोट्याचं खरं करायचं. तेव्हा म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या. मायामुळे सगळे तर बाहेर येईन त्याचं. कोणाकोणाच काय केलंय, महादेव भाई मुंडेला काय केलं, त्या बापू आंधळेला काय केलं, त्या गीतेंना काय केलं, संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा आंधारातून किती चाली रस्त्या हे तरी लोकांना माहिती आहे. आणि ते वंजऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळे. चांगले जात सुद्धा याच्यामुळे बदनाम होती विनाकारण. आणि आता त्यांना रस्त्यावर उतरली. रस्ता रोप करा काम करा. म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठ्यात त्याच्या टोला टोली लावून द्यायची आणि पाप तू करी जाय. आता दोघंच आपण टेन्शन घ्यायचं नाही. वंजरी नको, मराठी नको, दलित नको, मुस्लिम नको, बहुजन नको, कुणीच नको. तू नार्को टेस्ट चल मी चल घालून तिथं काय नाही घालत 2-2 अडीच घालून दे. चल तू इकडे चल पटांगणाच्या मशीनीत जाऊन हात तिथं पण चल. चांगलेच ऐकत नाही पण तुमचं ऐक. मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा, माणूस बनवून बी दाखवा. माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं. मी ना बहीण भावाला कधी विरोध केला. मी त्यांना सांगितलं होतं तुम्हाला विरोध करू नका. तुमचा माझा काही संबंध नाही बहीण भावाशी. म्हणजे आज खरं सांगलं मी बीडच्या पत्रकार बांधवांना. आपण निरोप सुद्धा पाठवले होते. ते ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या वेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून. त्याच्यात 2 मोठे अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे. नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो. दोघांच्या पण मी सांगितलं होतं मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही. हे विनाकारण भाषण करते राहून माझ्या विरोधात बोलतात काय पण हे दोघं पण. तुम्ही करू नका. मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही. 3दा सांगितलं. चौथ्यांदा पुन्हा बोलले. पुन्हा त्यांनाच पाठवलं. म्हणलं थांबा बरं का एकदा जर मी भिडलो तर तुम्हाला वाटत 25 वर्षाचे मी पाडी ना. मग माझी चूक काय? तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही. आंबडला आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी सिरियस विषय घेतला म्हणून बोलायला लागलो. इथं सुरू आहे त्यांना आंबडले त्या या लेवलला काही गरज होती का? नाही. इथल्या बीड बद्दल ह्या 2 नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का? नाही. तुम्ही सुरू केलं
अरे मग मला तुम्ही जर मराठीवर अन्याय करायला मला बोलावं लागेल ना. संतोष भाईचा खून करून टाकला, बोलायचं नाही.